नमस्कार, सी 24 तास मध्ये आपलं स्वागत। एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर। अनैतिक संबंधास अडथळा ठरणाऱ्या आपल्या पत्नीला पतीने भावजाईच्या मदतीने केली जबर मारहाण, उपचारांदरम्यान विवाहितेचा मृत्यू। सटाणा जलवाहिनी प्रकल्पाविरोधामध्ये पुनर्धरणावरती जलसमाधीचा प्रयत्न, पोलिसांनी आंदोलकांना केली अटक। सांगलीच्या नवभारत शिक्षण मंडळामध्ये रंगला आजी आजोबांचा अनोखा स्नेह मेळावा। आणि खासदार सुप्रिया सुळेंच्या पुढाकारामधनं पुणे ग्रामीण भागामधील शालेय विद्यार्थिनींना सायकलिंगचं वाटप, शरद पवारांची विशेष उपस्थिती। बातमीपत्रात आपलं स्वागत। पाहूया सविस्तर वृत्त। भावजाईबरोबर असलेल्या अनैतिक संबंधास अडथळा ठरणाऱ्या पत्नीला जाऊ आणि पतीनं जबर मारहाण केल्यानं ज्योती गाडे या विवाहितेचा उपचारांच्या दरम्यान मृत्यू झालाय। 8 फेब्रुवारी रोजी सकाळी ही घटना घडली आहे। याबाबत मयत ज्योतीचा पती प्रदीप गाडे आणि जाऊ बुट्टी उर्फ अलका गाडे यांच्यावरती खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। दरम्यान पोलिसांनी त्यांना पकडून गजाआड केलाय। भावजाईबरोबर असलेले अनैतिक संबंधास अडथळा ठरत असलेल्या पत्नीला जाऊ आणि पतीनं जबर मारहाण केल्यामुळे ज्योती गाडे या विवाहितेचा उपचारांच्या दरम्यान मृत्यू झालाय। ही घटना 8 फेब्रुवारी रोजी सकाळी घडली आहे। या घटनेबाबत मयत ज्योती यांचा पती प्रदीप गाडे आणि जाऊ बुट्टी उर्फ अलका यांच्यावरती खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या घटनेमधील मयत ज्योती शेटे हिचा विवाह 1 मे 2007 रोजी मोमीन आखाडा बारागाव नांदूर येथील प्रदीप विठ्ठल गाडे यांच्याशी झाला होता। लग्नानंतर त्यांना एक मुलगी आणि एक मुलगा असे 2 अपत्य झाले होते। या दरम्यान मयत ज्योती हिचा पती प्रदीप विठ्ठल गाडे याचे त्याची मोठी भाऊजाई बुट्टी उर्फ अलका संदीप गाडे हिच्याशी अनैतिक संबंध असल्याचे ज्योती हिला समजलं। याचा जाब मयत ज्योती हिनं तिचा पती प्रदीप याला विचारला, तेव्हापासून प्रदीप हा मयत ज्योतीला मारहाण करून वारंवार त्रास देत असे, असं फिर्यादीमध्ये म्हटलं आहे। 6 फेब्रुवारी 2019 रोजी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास प्रदीप विठ्ठल गाडे आणि त्याची भाऊजाई बुट्टी उर्फ अलका संदीप गाडे यांनी उकिरड्यावरती पाचरट टाकण्याच्या कारणावरून ज्योती हिच्या पोटामध्ये आणि छातीवरती लाथाबुक्यांनी जबर मारहाण केली आणि नंतर तिला उपचारांसाठी रुग्णालयामध्ये दाखल केलं आणि तिनं विषारी औषध घेतल्याचा बनाव केला। मात्र ज्योती हिचे अहमदनगर येथील सरकारी रुग्णालयामध्ये शवविच्छेदन करण्यात आलं आणि त्यानंतर वैद्यकीय अधिकारी यांना अहवाल प्राप्त झाल्यानंतर गीताराम यशवंत शेटे यांच्या फिर्यादीवरून रावरी पोलीस स्टेशनमध्ये प्रदीप विठ्ठल गाडे आणि त्याची भाऊजाई बुट्टी उर्फ अलका संदीप गाडे यांच्यावरती खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। दरम्यान पोलिसांनी त्यांना पकडून गजाआड केलाय। या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक हनुमंतराव गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक जयंत शिरसाट हे करत आहेत। नांदूर येथील महिला ज्योती प्रदीप गाडे हिनं दिनांक 6/2/19 रोजी रात्री 10 वाजण्या सुमारास घरी विषारी औषध घेतलं
या कारणावरून तिला तिच्या नवऱ्यानं प्रदीप विठ्ठल गाडे आणि त्यांच्या नातेवाईकांनी अहमदनगर हॉस्पिटल येथे मॅक्स हॉस्पिटलला ॲडमिट केलेलं होतं. दरम्यानच्या काळामध्ये महिलेचा उपचार चालू असताना मृत्यू झाला. त्यामुळे या ज्या ज्योती आहेत, ज्योतीचे जे वडील आहेत गीताराम जयवंत शेटे, राहणार देवळाली प्रवरा, शेटेवस्ती, यांना मुलीच्या मृत्यूबाबत संशय आल्याने त्यांनी राहुरी पोलीस स्टेशनला फोनवरून मला कळवलं. त्याप्रमाणे मग मी API शेटे साहेब त्यांच्यावरती या चौकशीसाठी डेपोट करून त्यांना मॅक्स हॉस्पिटल आणि जनरल हॉस्पिटल अहमदनगर या ठिकाणी पाठवून मुलीच्या मृतदेहाचा इंक्वेस्ट पंचनामा करून घेतला. इंक्वेस्ट पंचनाम्याच्या वेळी ही API शिरसाट साहेबांनी या मृत महिलेचा जो पती आहे प्रदीप यास विचारणा केली होती. त्यावेळेसही त्यांनी सांगितलं की त्या बाईनं औषध घेतलेलं आहे, बायकोनं औषध घेतल्यामुळे तिला त्रास होऊ लागल्यामुळे तिला ॲडमिट केलेलं आहे आणि त्यामध्ये ती मयत झालेली आहे. वस्तुतः यामध्ये API शिरसाट साहेब स्वतः जनरल हॉस्पिटल या ठिकाणी थांबून महिला डॉक्टर आणि दुसरं एक वैद्यकीय अधिकारी यांच्या मार्फतीनं या मृतदेहाचा शवविच्छेदन करण्यात आलं. शवविच्छेदनामध्ये आलेली माहिती धक्कादायक होती. त्यामध्ये मृताला कुठल्याही प्रकारचं औषधानं मृत्यू आलेला नाही आणि जो मृत्यू आलेला आहे तो महिलेचं लिव्हर आणि आतमध्ये ज्या वेन्स आहेत शरीरामधल्या या बस्ट झाल्यामुळे त्यामध्ये महिलेचा मृत्यू झालेला आहे असं समोर आलं. त्यावरून अगोदरच तोफखाना पोलीस स्टेशनला याबाबत मयत रजिस्टर दाखल करण्यात आलं होतं. 0/19 प्रमाणे आमच्याकडं मयत दाखल झाल्यानंतर आम्ही ते या ठिकाणी दाखल करून घेतला आणि तपास याबाबतचा चालू केला. त्यावेळी काल दिनांक 9/2/19 रोजी मृत महिलेचे वडील श्रीयुत शेटे, गीताराम शेटे हे आपल्या राहुरी पोलीस स्टेशनला आले आणि त्यांनी त्यांच्या जावयाविरुद्ध आणि जावयाची जी भावजय आहे अलका संदीप गाडे यांच्याविरुद्ध त्यांनी फिर्याद दिली. फिर्यादीमध्ये त्यांनी सांगितलं की अलका आणि प्रदीप गाडे यांचे अनैतिक संबंध होते हे ज्योती यांना माहीत झाले होते आणि त्या कारणावरून ज्योती आणि प्रदीप गाडे यांची भांडणं होत होती आणि त्या भांडणाला फूस लावण्याचं काम अलका या करत होत्या. त्या अलका यांनी ज्या दिवशी हा इन्सिडेंट झाला 6 तारखेला त्या दिवशी घराच्या मागे असणारा उकिरड्यावर टाकलेला कचरा याचं कारण काढून या प्रदीपला आल्यानंतर ती माहिती दिली होती आणि त्या माहितीवरून त्यांच्यामध्ये भांडणं झालेली होती आणि त्या भांडणामध्ये हा त्या मृत महिलेला लागलेला मार आहे. कारण दुसरं यामध्ये कुठलंच कारण नाही. ज्यावेळेस यांनी बाजूच्या लोकांनाही असंच सांगितलं प्रदीपनं की त्याची बायको हिने विषारी औषध घेतलेलं आहे, त्यामध्ये तिला चक्कर येऊन त्रास होतोय म्हणून तिला ॲडमिट करण्यासाठी मला मदत करा. त्याप्रमाणे बाजूच्या लोकांनी मदत केली. पण वस्तुस्थिती जी खरी आली आमच्या समोर हा विषारी औषधाचा प्रकार नसून त्यामध्ये मारहाण झालेली आहे आणि त्या मारहाणीमध्ये ज्योती हिचा मृत्यू झालेला आहे. त्या संदर्भातून राहुरी पोलीस स्टेशन या ठिकाणी 101/19 भादवी कलम 302/34 प्रमाणे या 2 आरोपिताविरुद्ध मुलीच्या वडिलांनी फिर्याद दिल्यामुळे गुन्हा दाखल झालेला आहे. आरोपी यातील दोन्ही आरोपींना आम्ही ताब्यात घेतलेलं आहे, अटक केलेलं आहे. आज रोजी त्यांना पोलीस कोठडी घेण्यासाठी मान्य कोर्टामध्ये आम्ही त्यांना पाठवणार आहोत. त्यानंतर पोलीस कोठडीमध्ये यांची आणखी चौकशी होणार आहे. या संदर्भातून या गुन्ह्याची माहिती आम्ही तातडीने आपल्या विभागाचे जे DYSP श्रीयुत राहुल मदने साहेब आहेत त्यांना दिली. त्याचप्रमाणे ॲडिशनल SP सर श्रीयुत रोहिदास पवार साहेब यांनाही दिली आणि आपल्या जिल्ह्याचे जे पोलीस अधीक्षक साहेब आहेत श्रीयुत रंजनकुमार शर्मा साहेब यांनाही दिली. त्यांच्या तिघांच्याही मार्गदर्शनामधून आणि त्यांनी ज्या सूचना दिलेल्या त्या सूचनांच्या प्रमाणे आमचा सध्या तपास चालू आहे आणि यामध्ये आणखी आम्हाला इतर काही कारण जर असेल
यामध्ये मर्डर होण्याचं, तर तेही आमच्या समोर येणार आहे आणि त्या पद्धतीनं आम्ही या गुन्ह्याचा तपास आम्ही चालू ठेवलेला आहे. धन्यवाद. थँक्यू. मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी. पुण्यामधील वारजे येथील रुणवाल मिडोज फेडरेशन संघ आणि जय गणेश सेवाभावी ट्रस्ट यांच्या वतीनं गणेश जयंतीनिमित्त श्री गणेश जन्म सोहळा आणि ओपन जिमच्या उद्घाटनाचा कार्यक्रम खडकवासला विधानसभा क्षेत्राचे आमदार भीमराव तापकीर यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी स्थानिक नागरिकांनी आणि गृहप्रकल्पामधील नागरिकांनी इथे प्रचंड गर्दी केली होती. पुण्यामधील वारजे परिसरामधील रुणवाल मिडोज फेडरेशन संघ आणि जय गणेश सेवाभावी ट्रस्ट यांच्या वतीनं गणेश जयंतीनिमित्त श्री गणेश जन्म सोहळा आणि ओपन जिमच्या उद्घाटनाचा कार्यक्रम खडकवासला विधानसभेचे क्षेत्राचे आमदार भीमराव तापकीर यांच्या हस्ते संपन्न झाला. गेल्या अनेक वर्षांपासून वारजे परिसरामधील रुणवाल मिडोज या ठिकाणी दरवर्षी नित्यनियमानं गणेश जयंतीनिमित्त भव्य कार्यक्रमांची रेलचेल बघायला मिळते आणि या सोसायटीमधील नागरिक देखील मोठ्या उत्साहात या कार्यक्रमामध्ये सहभागी होत असतात. यंदाच्या वर्षी देखील गणेश जयंतीनिमित्त मोठ्या उत्साहात या ठिकाणी आनंद उत्सव साजरा करण्यात आला आहे. सकाळी होमहवन, पूजा आणि संध्याकाळी महाप्रसाद असा हा कार्यक्रम संपन्न झालाय. यामध्ये सगळ्यात लक्षवेधी ठरला आहे तो ओपन जिमचा उद्घाटन सोहळा. खडकवासला विधानसभा क्षेत्राचे आमदार भीमराव तापकीर यांच्या हस्ते या ओपन जिमचं उद्घाटन करण्यात आलं. सोसायटीमधील नागरिकांना हक्काची जिम या निमित्तानं मिळाली आहे. या सगळ्या कार्यक्रमाबद्दल आणि उद्घाटन सोहळ्याबद्दल काय म्हणालेत आमदार पाहूयात. काय बोलायचं अण्णा सांगा ना, आजचा कार्यक्रम जो आला गणेश जयंतीचा या ठिकाणी उद्घाटन झालं, अशा पद्धतीने या सगळ्या नागरिकांना तुम्ही सूचना द्याल, शुभेच्छा द्याल. आज रुणवाल मेडोज या सोसायटीमध्ये गणेशाच्या मंदिरामध्ये गणेश जयंतीनिमित्त वेगवेगळे आध्यात्मिक सांप्रदायिक असे उपक्रम या ठिकाणी सोसायटीच्या वतीने राबवले जात असतात आणि हे सर्व करत असताना आपली हिंदू संस्कृती ही हिंदू संस्कृती हिचं जतन केलं पाहिजे, जतन राहिली पाहिजे. कारण आपण पाहतो की आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये आपण देवदेवतांच्या जयंती उत्सव साजरे करत असतो. दत्त जयंती असेल, गणेश जयंती असेल, ही जयंती साजरी करत असताना एक आध्यात्मिक सांप्रदायिक कार्यक्रम या सोसायटीच्या वतीने घेण्यात आलं. त्यामध्ये गणेश याग असेल, त्याचप्रमाणे या ठिकाणी भोजनाचा महाप्रसादाचा कार्यक्रमसुद्धा या ठिकाणी घेण्यात येत असतो आणि सोसायटीच्या वतीने अत्यंत चांगल्या प्रकारे हे कार्यक्रम होत असताना या सोसायटीची एक मागणी होती की या भागामध्ये आम्हा सर्वांसाठी एक ओपन जिम असणं अत्यंत गरजेचं आहे. तर मी माझ्या आमदार फंडातून या ठिकाणी ओपन जिम त्या सर्व नागरिकांसाठी आज उपलब्ध करून दिली. खरं तर पाहिलं तर प्रत्येकाचं आरोग्य हे अत्यंत महत्त्वाचं असतं आणि शरीर संपत्ती हीच खरी संपत्ती असते. या भावनेने सोसायटीने केलेली मागणी ही उचित होती आणि ही उचित मागणी समजून मी त्या ठिकाणी जिम त्या ठिकाणी केलेली आहे आणि ही जिम खऱ्या अर्थाने या ठिकाणी आपल्या सर्व सोसायटी असेल, आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांचं खऱ्या अर्थाने सर्वांचंच आरोग्य चांगलं राहावं, तंदुरुस्त असणं हे अत्यंत काळाची गरज आहे. त्या दृष्टिकोनातून आज या ठिकाणी ओपन जिम झालेली आहे. प्रत्येकाने या सोसायटीच्या प्रत्येक नागरिकांनी असतील, महिला भगिनी असतील, यांनी सर्वांनीच त्या जिममध्ये गेलं पाहिजे आणि जिममध्ये गेल्याच्या नंतर खऱ्या अर्थाने इतरही काही त्यांना जिमच्या संदर्भामध्ये साहित्याची जर आवश्यकता लाभली तर मला नक्कीच त्यांनी सांगावं. त्याच प्रकारचे साहित्य उपलब्ध करून मी त्यांना देईन आणि त्या सर्वांचीच प्रकृती चांगली ठेवावी हीच या ठिकाणी गणेश जयंतीनिमित्त गणेशाकडे प्रार्थना करतो की आपल्या या ठिकाणच्या सर्वच सोसायटीतील पदाधिकारी असतील, नागरिकांची प्रत्येकाची तब्येत ही चांगली ठेवावी हीच या ठिकाणी अपेक्षा बाळगतो. धन्यवाद. प्रथम मी आपल्या भागातील लोकप्रिय आमदार भीमराव तापकीर यांचं जय गणेश सेवाभावी ट्रस्ट त्याचप्रमाणे रुणवाल मेडोज 113 बिल्डिंग फेडरेशनतर्फे सहर्ष स्वागत करतो. अण्णांना आम्ही एकच निवेदन दिलं की आमच्या इथे रिकामी मोकळी जागा आहे तर त्याच्या जागेचा योग्य काहीतरी उपयोग झाला पाहिजे. अण्णांनी आमच्या शब्दाला विनंतीला मान देऊन लगेचच आम्हाला सांगितलं की तुम्हाला आम्ही चांगल्या प्रकारची
ओपन जिम देऊ. अण्णांनी सांगितल्याप्रमाणे ओपन जिम झालेले आहे. ओपन जिमचं इनॉग्रेशन पण अण्णांच्या हस्ते झालेलं आहे. सकाळपासून आम्ही दरवर्षी गणेश जयंती मोठ्या प्रमाणात साजरी करतो. मोठ्या प्रमाणात नागरिकांना आम्ही अन्नदानाचं आयोजन केलेलं असतं. होम हवन असतात, वेगवेगळे विविध कार्यक्रम असतात. आणि यावर्षी त्याच्यामध्ये आनंदाची एक भर पडली म्हणजे अण्णांनी ओपन जिम दिलेली आहे. त्या जिमचं उद्घाटन झालेलं आहे. त्याचप्रमाणे आमच्या भागातील तरुण तडफदार त्याचप्रमाणे अण्णांचं आम्हाला आमच्या सोसायटीला वेळोवेळी योग्य योगदान असतं. त्यामध्ये आमच्या गणेश मंदिराचा मोठा सभामंडप आहे, त्याला जवळजवळ 10 लाखाचा निधी आमदार फंडातनं तो दिलेला आहे. त्याच्यामध्ये पण बरंच राजकारण झालं होतं, ते काय आता मी सांगत नाही आहे. आणि त्याचप्रमाणे आमच्या भागातील जे तरुण तडफदार माजी नगरसेवक किरण भाऊ वारटक्के असतील, स्वीकृत नगरसेवक सचिन भाऊ दांगट असतील, त्याचप्रमाणे माधवजी देशपांडे असतील, यांच्या सहकार्याने अण्णा आणि हे सगळं भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आम्हाला वेळोवेळी आमच्या सोसायटीला मदत करतात. त्याबद्दल सर्वांचं मी जय गणेश सेवाभावी ट्रस्ट रुणवाल बेडोज 1 ते 13 बिल्डिंग फेडरेशनतर्फे सहर्ष स्वागत करतो. धन्यवाद. अमोल उदमले सह हर्षल कोठावदे, C24 तास, पुणे. नरसिंह विद्यालय आणि ज्युनियर कॉलेज ऑफ कॉमर्स रांजणी इथे शिक्षक सेवापूर्ती आणि विद्यार्थी शुभचिंतन समारंभ विविध मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये मोठ्या उत्साहात पार पडला. नरसिंह विद्यालय आणि ज्युनियर कॉलेज ऑफ कॉमर्स रांजणी तालुका आंबेगाव जिल्हा पुणे विद्यालयामध्ये सेवापूर्ती शुभचिंतन समारंभ शनिवारी 9 फेब्रुवारी रोजी विविध मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये पार पडला. यावेळी HSC आणि SSC 2019च्या विद्यार्थ्यांचे शुभचिंतन आणि शिक्षिका श्रीमती प्रेरणा शामराव दळवी, शिक्षक दत्तात्रय सदाशिव नेवासकर, प्रकाश तातोबा सदामते, मनोहर दामू खुडे यांचा सेवापूर्ती समारंभ पार पडलाय. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद सदस्य तुलसीताई भोर आणि आंबेगाव पंचायत समिती सभापती उषाताई कानडे या होत्या. यावेळी राष्ट्रवादी युवकचे सचिन भोर, उद्योजक रामदास वाघ, उद्योजक अनिल मुरडे उपस्थित होते. कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती महादू भोर, रांजणी गावाचे माजी उपसरपंच जयसिंग थोरात, मुसाबाई आतार, मधुकर हांडे, बंडेश वाघ, एकनाथ भोर, शिवाजी भोर यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य, विविध संस्थांचे पदाधिकारी, राज्यभरामधील रयत शिक्षण संस्थेचे कर्मचारी, सर्व शिक्षक, विद्यार्थी मोठ्या संख्येनं इथे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक DT तोडकर यांनी केले, सूत्रसंचालन NK भालेराव यांनी केले, तर आभार SY लोहोटे यांनी मांडले आहेत. कार्यक्रमाचं नियोजन चव्हाण सर, भोर सर, गायकवाड सर तसेच सर्व विद्यार्थ्यांनी केलं होतं. जमलेले व्यासपीठावर सर्वच मान्यवर, शिक्षक वर्ग, ग्रामस्थ, पालक आणि लेडीज अँड जेंटलमेन माझ्यासमोर जे बसलेले आहेत, आय कम टू यू नेक्स्ट. मला दीपक सर, तुमचे सर्वांचे आवडते भोर सर, त्यांनी मला फोन करून सांगितलं होतं की असा असा कार्यक्रम आहे. तर मी म्हणलं अरे मी काय बोलू त्यांच्याविषयी. तर मी म्हणलं त्यांना तुम्हीच मला पाठवा काय बोलू म्हणून. तर त्यांनी अगदी 2 मिनिटात एवढं मोठं मॅटर टाईप करून पाठवलं. नंतर मी विचार केला की अरे मी कसं सर बद्दल असं बोलू शकते, कारण मी स्वतःच एक स्टुडंट आहे. फॉर दॅट मॅटर मी किती वयाची झाले, मला 2 मुलं आहे, पण तरी मी एक स्टुडंट आहे. आणि म्हणूनच मी एक स्टुडंटच्या भावना सर तुम्हाला शेअर करते. तुम्हाला सुट्टी मिळाली इकडनं, पण प्लीज मोबाईल नका स्विच ऑफ करू. कारण आमच्या वेळेस मोबाईल नव्हता, फोन टेलिफोनच असायचा, मोबाईल नव्हता. मग कधी काही अडचण आली की आम्ही त्यांना विचारायचो, कारण विद्यार्थी आणि सर हे एक वेगळं बॉन्डिंग असतं. दुसऱ्या टीचर्सनी जरी सांगितलं किंवा मित्रमैत्रिणी किंवा पेरेंट्सनी जरी ते उत्तर आपल्याला समजून सांगितलं अगदी सोप्या भाषेत, तरी ते आपल्या डोक्यात नाही जात जोपर्यंत आपल्या आवडत्या सरनी मॅडमनी आपल्याला सांगितलं नाही. नमस्कार, मी मुख्याध्यापक नरसिंह विद्यालय रांजणी श्री तोडकर DT, रयत शिक्षण संस्थेचे नरसिंह विद्यालय रांजणी तालुका आंबेगाव जिल्हा पुणे हे या ठिकाणी कार्यरत असून या विद्यालयामध्ये आज दिनांक 9/2/2019 वार शनिवार रोजी इयत्ता 10वी आणि इयत्ता 12वीला प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांचा शुभचिंतन सोहळा व
विद्यालयातून सेवानिवृत्त होणाऱ्या 5 शिक्षकांचा सेवापूर्ती सोहळा आयोजित करण्यात आलेला होता. कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून माननीय तुलसीताई भोर जिल्हा परिषद सदस्या या कार्यक्रमासाठी उपस्थित होत्या. त्यांनी खो खो खेळणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रॅक्टिस करता यावी, सराव करता यावा यासाठी 1,60,000 रुपये किमतीचा हायमॅक्स लॅम्प जिल्हा परिषद पुणे यांच्यामार्फत मंजूर केलेला आहे. त्याबद्दल त्यांचे विद्यालयाच्या वतीने आणि रयत शिक्षण संस्थेच्या वतीने हार्दिक हार्दिक आभार. सदर कार्यक्रमामध्ये विद्यालयाच्या इमारत बांधकामासाठी माननीय रामदास सुदाम वाघ यांनी 51,000 रुपये आणि माननीय श्री अनिल किसन मोर्डे यांनी 25,000 रुपये, तसेच विद्यालयाचे शिक्षक सेवानिवृत्त होणारे श्री पांडुरंग बबन वाघ यांनी 25,000 रुपये, तसेच सौ आरोही ओंकार आंबटकर यांनी 1,001 रुपया विद्यालयास इमारत बांधकामासाठी देणगी दिलेली. त्यांचे विद्यालयातर्फे आणि रयत शिक्षण संस्थेतर्फे हार्दिक हार्दिक आभार आणि धन्यवाद. सेवानिवृत्ती समारंभ या ठिकाणी पार पाडण्यासाठी ग्रामस्थांचं, प्रमुख पाहुण्यांचं, सर्व शिक्षकांचं मोठ्या प्रमाणामध्ये योगदान लाभलं. त्या सर्वांचे विद्यालयातर्फे हार्दिक हार्दिक धन्यवाद. ज्यांनी खऱ्या अर्थाने ह्या रयत शिक्षण संस्थेमध्ये आपलं संपूर्ण आयुष्य खर्ची केलं व विद्यार्थी घडवण्याचं काम त्यांनी रात्रंदिवस अहोरात्र केलं, ते आपले खऱ्या अर्थाने श्रीयुत वाघ सर, त्याचप्रमाणे दळवी मॅडम, त्याचप्रमाणे सदामती सर, त्याचप्रमाणे ज्यांनी शाळेमध्ये जी काही कामं असतील ती कामं आनंदाने केली, ते आपले नेवासकर मामा आणि खुडे मामा आज एक 5 जण आज संस्थेमधून निवृत्त होतात. म्हणजे त्यांच्या निवृत्तीच्या तारखा जरी वेगवेगळ्या असल्या तरी आज संस्थेने एक सुवर्णयोग या ठिकाणी आणलेला आहे की 10वी आणि 12वीच्या मुलांचा निरोप समारंभ, त्याचबरोबर यांचा सेवापूर्तीचा समारंभ एकत्र घेतलेला आहे. या राजनी गावातून दरवेळेस नवीन काहीतरी उपक्रम या ठिकाणी सर्व मंडळी राबवत असतात आणि दरवेळेस त्यांच्या आनंदामध्ये सहभागी होण्याचा मान ते सर्वजण आम्हाला देतात. त्यामुळे प्रथमतः सर्व ज्यांनी हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि ज्यांनी आम्हाला आमंत्रित केलं त्यांचं सर्वांचं मनपूर्वक आभार त्या ठिकाणी मानतो. या विद्यालयाचा माजी विद्यार्थी रयत शिक्षण संस्थेत शिक्षक म्हणून सर्व्हिस केली आणि आज सेवापूर्तीच्या कार्यक्रमानिमित्त विद्यालयात रयत शिक्षण संस्थेने मला 2दा संधी दिली. मी या विद्यालयात भविष्यकाली माजी विद्यार्थी संघटनेचं काम करणार आणि त्यांच्या दृष्टीनं काही विकासाची कामं करता येतात का पाहणारा माझ्या भूमीतील ही शाळा आहे. त्यामुळं या शाळेचा जास्तीत जास्त भौतिक दृष्टीने कसा विकास होईल हे पाहण्याचा मी प्रयत्न करतो. एक माजी विद्यार्थी म्हणून चांगली परंपरा पाळावी म्हणून मी आज या प्रसंगी 25,000 रुपयाची देणगी देत. या विद्यालयात शिक्षण घेतलेला माझा भाचा याने देखील या प्रसंगी 25,000 रुपयाची रोख देणगी दिली आहे. स्वप्नील जाधव, C24 तास, मंचर. या ठिकाणी वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत रहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त.
विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. कळवण आणि सटाणा शहरास जलवाहिनीद्वारे पुणद धरणामधनं पाणी जाऊ देण्यास कळवण तालुक्यामधील शेतकरी आणि सर्वपक्षीय नेत्यांनी आंदोलनाची धार अधिकच तीव्र केली आहे. सलग तिसऱ्या दिवशी पुणद धरणावर जलसमाधी आंदोलन करण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. मात्र पोलीस प्रशासनानं हे आंदोलन हाणून पाडलंय आणि जमावबंदी आदेश लागू करून आंदोलकांना अटक केली आणि त्यानंतर काही वेळानं सोडून देण्यात आलं. कळवण आणि सटाणा या दोन तालुक्यामधील पाणी प्रश्न तीव्र होतोय. कळवण तालुक्यामध्ये आंदोलनाची धग वाढत चालली आहे. आगामी काळामध्ये हा प्रश्न उग्र स्वरूप धारण करेल हे निश्चित आहे. दरम्यान आंदोलनाच्या सलग तिसऱ्या दिवशी शेतकरी आणि सर्वपक्षीय पदाधिकारी यांनी थेट पुणंद प्रकल्प इथे धडक देत जलसमाधी आंदोलन करण्याचा प्रयत्न केलाय. मात्र प्रशासनानं धरण परिसराला छावणीचं स्वरूप देत आंदोलकांना धरणाजवळ जाऊ देण्यास अटकाव केला. यावेळी आंदोलक आणि पोलीस यांच्यामध्ये शाब्दिक चकमक झाली आहे. तहसीलदार कैलास चावडे आणि पोलीस उपअधीक्षक स्वप्नील वाघमारे यांनी आंदोलकांची समजूत काढली आहे आणि शासन दरबारी आपले प्रश्न आणि आपल्या भावना कळवू तसेच शासन यावरती तोडगा काढेल असं सांगितलंय. मात्र आंदोलक जलसमाधी घेण्याच्या मुद्द्यावरती ठाम राहिले होते. त्यामुळे जमावबंदी आदेश लागू करत सर्व आंदोलनकर्त्यांना अटक करून काही वेळानं सोडून देण्यात आलंय. यावेळी शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष देविदास पवार म्हणाले की जरी आज प्रशासनानं दडपशाही करून आंदोलकांना अटक केलं असलं तरी आम्ही आमचं आंदोलन सुरूच ठेवू आणि जलवाहिनीद्वारे पाणी कदापिही जाऊ देणार नाही. यावेळी जिल्हा परिषदेचे सदस्य नितीन पवार, माकप सरचिटणीस हेमंत पाटील, महेंद्र शिवाजी हिरे, राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष राजेंद्र भांबरे, संदीप वाघ, प्रकाश पवार, देविदास पवार यांच्यासह शेतकरी, आदिवासी आणि सर्वपक्षीय पदाधिकारी इथे मोठ्या संख्येनं उपस्थित होते. हा जो काही जलसमाधीचा कार्यक्रम होता, या कार्यक्रमाला प्रशासनाने एक दानगाईचं किंवा सगळ्यांना अटक करून घेतली. तर याच्याने प्रश्न हा सुटणार नाही. येत्या काळामध्ये कळवण तालुक्यातील जनता ही तीव्रतेने अतितीव्रतेने आंदोलन पुन्हा करेल. परंतु याला जर काही मार्ग काढायचा असेल सनदशीर मार्गाने तर माननीय मुख्यमंत्री महोदय, जलसंपदा मंत्री, येथील प्रशासनाचे जे काही कलेक्टर वगैरे किंवा प्रांत अधिकारी यांनी या जनतेला विश्वासात घेऊन ज्या शेतकऱ्यांचे नेतृत्व कुठल्याही राजकीय नेतृत्व न बरोबर घेता शेतकऱ्यांचं नेतृत्व बरोबर घेऊन तसंच सटाणा तालुक्यातील नगरपालिका, सटाणा तालुक्यातील आमदार, कळवण तालुक्यातील आमदार या सगळ्यांना एकत्र बसून आणि त्या ठिकाणी काहीतरी तोडगा सामंजस्याने काढण्याचा प्रयत्न करावा. अन्यथा ही जी काही परिस्थिती उद्भवेल याला पूर्णपणे प्रशासन आणि येथील जे काही इरिगेशनचे अधिकारी राहतील हेच जबाबदार राहतील. पाणी परिषद योजनेच्या माध्यमातून आज पुणद धरणावरची बैठक झाली. या बैठकीसंदर्भात पूर्ण तालुक्यातले सगळे शेतकरी बांधव पूर्ण धरणाच्या ठिकाणी हजर होते. जलसमाधी घेण्यासाठी खास करून जो आदिवासी लोकांवर जो अन्याय होतोय त्या अन्यायासंदर्भात सगळ्या कळवण तालुक्यातील सगळ्या शेतकऱ्यांनी एकजुटीने शासनाचा विरोध दर्शवून जर शासनाने त्वरित ही पाईपलाईन बंद केली नाही सटाण्याची तर याच्या स्वरूपात तीव्र आंदोलन करून जो शासनाच्या वतीने जो आदिवासीवर जास्त प्रमाणात जो अन्याय होतोय त्या संदर्भात आम्ही सर्व शेतकरी बांधव खास करून आदिवासी शेतकरी बांधव हे शासनाचा आम्ही निषेध करतो आणि पाईपलाईन त्वरित शासनाने बंद करावी. अन्यथा याच्या पलीकडे जाऊन तीव्र आंदोलन करण्यात येईल असे आम्ही आदिवासी समाजातून भूमिका स्पष्ट करतो. आम्ही दुर्गादास देवरे, C24 तास, कळवण. मुंबईमध्ये 38 कोटींचे कोकेन जप्त करण्यात आले. अंबोली पोलिसांनी अंधेरीच्या मौर्य इस्टेट परिसरामधून 38 कोटी 95 लाखांचं कोकेन जप्त केले. या प्रकरणी पोलिसांनी 4 नायजेरियन नागरिकांना अटक केली आहे. यामध्ये एका महिलेचा देखील समावेश आहे. मुंबई पोलिसांतर्फे ड्रग्ज तस्करांच्या विरोधामध्ये मोठी कारवाई करण्यात आली आहे. अंधेरीच्या मौर्य इस्टेट परिसरामधनं 38 कोटी 95 लाख रुपयांचं कोकेन जप्त करण्यात आलं आहे. या प्रकरणी 4 नायजेरियन नागरिकांना अटक करण्यात आली आहे. त्यामध्ये एका महिलेचा देखील समावेश आहे. हे 4ही आरोपी घरामध्ये लावण्यात येणाऱ्या पडद्याच्या रिंगमधनं कोकेनची तस्करी करत होते. कोकेन देशाबाहेर जाण्याआधीच अंबोली पोलिसांनी छापेमारी करून आरोपींना बेड्या ठोकल्यात. नीरस अजुबिक अखोवो, सायमन अगोबता, मायकल संदेहोप आणि कार्ले पिंटो आयरिस अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. महिला आरोपी ही काही दिवसांच्या आधीच भायखळा कारागृहामधनं सुटली आहे. दुसरा एक आरोपी एका गुन्ह्यामधनं जामिनावरती बाहेर पडलाय. भेजने का उनका काम है. तो इस पर्दे में ये जो जगह है, एक छल्ला इसको बोलेंगे आप,
इसको बेसिकली पीछे से बांधा जाता है और इसको बांधने के बाद ये खुल के ऐसे आता है इस तरीके से। इसके बीच में ये जो चीज़ें हैं इनसे एक पाइप टाइप का बनाया जाता है, जो कि पाइप टाइप का बनाने के बाद उसमें पूरा का पूरा कोकीन भरा जाता है। आपको पता है कोकीन की छोटी सी मात्रा बहुत बड़ी मात्रा मानी जाती है। फिर ये जो मशीन है, इस मशीन से इसको पूरा सील किया जाता है, पैक किया जाता है। ये जो मशीन सामने दिख रही है, और उसके बाद ये कभी भी किसी को नहीं मालूम चलता कि इस पर्दा है या इसमें बीच में कोकीन। इसी की तरीके से पर्दे को रंगने के लिए, सजाने के लिए जो पट्टियाँ हैं, इन पट्टियों के अंदर इस तरह के खाली डिब्बे हैं जिनके अंदर कोकीन भरा जाता है। किसी को समझ में नहीं आता कि कोकीन है या नहीं है, क्योंकि इसके अंदर कोकीन है और ऊपर ही पर्दे के बांधने वाले। राज वैशंपायन, C24 तास, मुंबई। या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची। अवघ्या काही क्षणात परत येतोय। तुम्ही पाहत राहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त। विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत। आई वडील आणि मुलं यांच्यामध्ये सध्या दुरावा निर्माण होतोय। निदान आजी आजोबा आणि त्यांची नातवंड यांच्यामधील नातं घट्ट व्हावं आणि त्यांना त्यांचं नातं अनुभवता यावं यासाठी सांगलीमध्ये आजी आजोबा आणि नातवंड यांच्या नात्याला घट्ट करण्यासाठी लेफ्टनंट जनरल SP थोरात अकॅडमीच्या वतीनं आजी आजोबा स्नेह मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी अनेक गमतीशीर गेम देखील घेण्यात आले। आजी आजोबा आणि नातवंड यांचं एक वेगळंच नातं असतं आणि या नात्याला अविस्मरणीय बनवण्यासाठी सांगलीच्या नवभारत शिक्षण मंडळाकडनं आजी आजोबा स्नेह मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं। शांतिनिकेतन विद्यापीठ परिसरामध्ये हा नात्यांचा मेळा भरला होता। आयुष्याच्या सरत्या शेवटी आपल्या नातवंडांच्या सोबत सुखद क्षण व्यतीत करता यावे या उद्देशानं दरवर्षी लेफ्टनंट जनरल SP थोरात अकॅडमीच्या या आजी आजोबा स्नेह मेळाव्याचं आयोजन करण्यात येतं। या निमित्तानं आजी आजोबा आणि नातवंड यांची धमाल या ठिकाणी बघायला मिळाली आहे। आपल्या नातवंडांसोबत मस्त धमाल करता यावी यासाठी फनी गेम्सचं आयोजन इथे करण्यात आलं होतं। यावेळी आजी आजोबांनी आपल्या नातवंडांच्या सोबत वेगवेगळ्या गेम्समध्ये सहभाग घेऊन मनमुराद आनंद लुटलाय। इतकंच नव्हे तर संस्थेकडनं आजी आजोबा आणि नातवंडांना खास रेल्वे सफरची व्यवस्था करण्यात आली होती आणि ट्रॅक्टरच्या आगळ्या वेगळ्या रेल्वेमधनं आजी आजोबा आणि नातवंडांनी आनंदाच्या सफरीचा अनुभव घेतलाय। या मेळाव्याच्या निमित्तानं आजी आजोबांनी आपल्या नातवंडांच्या समवेत घालवलेला क्षण त्यांच्या आयुष्यामधील वेगळा अनुभव असल्याची भावना व्यक्त तर होत होतीच, शिवाय यावेळी त्यांच्या चेहऱ्यावरील ओसंडून वाहणारा आनंद त्यांच्या मुलांच्या आणि त्यांच्या आयुष्यामधील बालपणाच्या आठवणींना उजाळा देणारा होता।
आजच्या धावत्या काळामध्ये आई वडील आणि मुलांच्या नात्यामध्ये दिवसेंदिवस दुरावा निर्माण होतोय. असे असताना आजी आजोबा आणि नातवंड स्नेह मेळावा हा नात्यांना एक आयाम देणाराच म्हणावा लागेल. माझं नाव ऋतुजा गणेश राऊत, मी फलटणची. हे माझे आजोबा. आज आजी आजोबा मेळावा आमच्या शाळेत भरला होता. म्हणजे दरवेळेस असं पालक मेळावा असतो. आजी मम्मी पप्पा येतात आणि आजोबा मला वाटतं पहिल्यांदाच आलेत. आजोबा माझे आजी आजोबा आले. खूप छान एन्जॉय केला आम्ही. आजी आजोबांचे कार्यक्रम झाले. मला खूप आनंद झाला. मी म्हणजे माझ्या बहिणीने पत्र लिहिलं, म्हणजे खूप आवडलं. म्हणजे असं दुःख पण वाटलं, आनंद पण वाटला. खूप छान कार्यक्रम एकदम असा सुटसुटीत झाला. छान वाटलं कार्यक्रम. माझे नाव खशाबा पांडुरंगराव, तालुका फलटण, जिल्हा सातारा, राहणार कुळकी. मी इथं शांतिनिकेतनच्या शाळेत आलो आहे. माझी दोन नाती इथं आहेत, एक 10वीला एक 7वीला आहे. आजी आजोबाचा पालक मेळावा म्हणून भरला आहे. ह्या मेळाव्याला मी आलो आहे. इथं दोन नाते असल्यामुळं त्यांनी पत्र वगैरे पाठवलं होतं. पत्र पाठवल्यानंतर आम्ही आलो. पत्र वाचून आनंद झाला आणि इथं त्यांनी जी काय चर्चा केली त्यांनी केलं तर फार बरं वाटलं. खेळ घेतले, रेल्वेतनं फिरवलं, चांगलं झालं, जेवण केलं आणि चांगला अभ्यास चालला आहे. नाते हुशार आहेत. 90-95% मार्क मिळवतात. व्यवस्थित आहे सगळं. शाळा अतिशय चांगली आहे आणि बरं वाटलं, समाधान वाटलं. आज पहिल्यांदाच आलो आहे. पहिलाच आजी आजोबा मेळावा आहे. जर तालुका वलसंग या गावची. माझी नात घालून शाळेत शांतिनिकेतन घालून 5वीपासून माझी नात शाळेत आहे आणि दरवर्षी असा आजी आजोबा मेळावा कार्यक्रम छान घेतात. वर्षभराचे भरपूर कार्यक्रम असतात. आई वडिलांना कोण पण बोलवते पण आजी आजींना बोलवत नाही. आजी आजींना बोलवून आमचं खेळायला प्रवृत्त करून फुगडी किंवा लहान मुलांसारखं आम्हाला खेळ खेळायला लावतात आणि नातीकडं बक्षीस घ्यायला लावतात. हे आमचे वर्षभराचे 25 सुद्धा चांगलं कार्यक्रम असतो आणि इथले शिक्षक चांगले आहेत. समिता पाटील मॅडम पण चांगले आहेत. आणि आज काय काय केलं? आज आजी आजोबा मेळावा सकाळपासून त्यांचं स्वागतच आहे की रेल्वेत बसून आजी आजीला नातीनं घेऊन यायचं. रेल्वेतनं उतरल्यानंतर सत्कार करतात. सत्कार करून इथं सगळे गेम्स खेळायला लावतात आणि आम्हाला मनाला पण समाधान वाटतंय. भरपूर लोक येतात. शाळा चांगली आहे, चांगले गेम्स आहेत खेळायला. आणि आज पत्र लिहिली माझी नात. माझं सगळं वर्णन करून पत्र लिहिली. ते पाहून मला वाचून लय मनाला अति दुःख पण झालं आणि आनंद पण झाला. आणि तशी माझी नात इथं आल्यापासून इतकी हुशार आहे का कुठल्याही राज्यस्तरीय सगळीकडे जिंकून आलेली माझी नात आहे. सह्याद्री चॅनलवर त्याचा कार्यक्रम पण झालाय आणि राज्यस्तरीय स्पर्धा जिम्नॅस्टिक हे गेम खेळते आणि शाळेत पण चांगलं आहे. गेल्या वर्षी 10वीत 5 दिवस पेपर होता. अपेंडिक्सचं ऑपरेशन झालं तर परंतु त्यांनी 83-85% मार्क घेतले. दवाखान्यात जाऊन पेपर लिहिला तरी आजचा दिवस तुमचा एकदम चांगला एन्जॉय केला. आजचा दिवस आमचा चांगला गेला आणि हे पाहून सगळं मनाला समाधान वाटलं. नमस्कार. आज आम्ही आजी आजोबा मेळावा घेतलेला आहे. हा मेळावा नवभारत शिक्षण मंडळ लेफ्टनंट जनरल SPB थोरात अकॅडमी या ठिकाणी घेतलेला आहे. जनरल शाळामध्ये आई वडील मेळावा असतो. आई वडिलांना बोलवतात, बहीण भावाला कदाचित बोलवतात, पण आम्ही इथं आजोबाजींना बोलवलेलं आहे. कारण ज्या आजोबाजींनी आपल्या मुलाच्यावर संस्कार करून त्याला एवढं मोठं केलेलं आहे की त्याचा नातू एका चांगल्या शाळेत ॲडमिशन घेण्यासाठी एबल झालेला आहे. तिथं पाठीमागं त्यांच्या वयामध्ये त्यांनी खूप काम केलेलं आहे. त्या कामाचं उत्तर म्हणून त्यांचा मुलगा चांगला झाला आहे. त्या वयामध्ये त्यांना एन्जॉय करता आलेलं नाही. ही एक गोष्ट लक्षात घेतली आणि त्यांना परत लहान मुलासारखं आम्ही लहान मुलं करण्यासाठी आजी आजोबांना आपल्या नातवंडाच्या बरोबर नात या दोघांच्या बरोबर गेम खेळण्यासाठी किंवा एन्जॉय करण्यासाठी किंवा एक फन म्हणून आम्ही आज इथं बोलवलेलं आहे. आजी आजोबांनी पुरं आयुष्य त्यांचं काम करून कष्ट करून आपल्या मुलाला मोठं करण्यासाठी काबाड कष्ट केले. त्या मुलाच्या मध्ये ज्या काही लहान
लहानपण होतं, बालपण होतं, तिथं त्यांना ते बालपण एन्जॉय करता आलं नाही आपल्या मुलाबरोबर. तर आपल्या नातवाला, आपल्या नातीला आपला मुलगा, आपली मुलगी समजून त्यांच्याबरोबर आता लहानपण असं एन्जॉय करावं, हा एक मनात कन्सेप्ट होता म्हणून आजोबाजींना बोलवलं आहे. अशी पण आमची शाळा आईवडील मेळावा घेते, नागपंचमीला बहीण भाऊ मेळावा घेते, रक्षाबंधनला, आणि हा असा आदलामधला मेळावा आजोबाजींसाठी असतो. आणखीन डेमोसारखे कार्यक्रम असतात, प्रत्येक सण साजरा केला जातो या अकॅडमीमध्ये. तर अशा छोट्या छोट्या ॲक्टिव्हिटीजमधून आईवडिलांचं मुलांना काही ना काही नातं असावं, आजोबांचीचं मुलाबरोबर काही ना काहीतरी नातं जोडावं. या रेसिडेन्शियल स्कूलमध्ये राहणारे मुलं आणि पैसे मिळवणारे आईबाप हे दोघं कुठंतरी एकत्र यावेत आणि त्यांचा भावनिक संबंध जोडावा म्हणून हा कार्यक्रम घेतला जातो. गणेश चव्हाण, C24 तास, सांगली. पाथर्डी येथील मार्केट कमिटी इथे धनगर समाज आरक्षणासाठी भव्य सभेच्या आयोजनासाठी अरुण मतकर मल्हार महासंघ जिल्हा अध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली बैठक संपन्न झाली आहे. भाजप सरकारला धनगर आरक्षणाचा विसर पडलाय, त्यामुळे धनगर बांधवांमध्ये प्रचंड संताप उसळला आहे आणि त्याचा भडका केव्हाही उठू शकतो असं मत यावेळी व्यक्त करण्यात आलं. धनगर समाज आरक्षणासाठी पाथर्डी इथे भव्य सभेच्या आयोजनासाठीची अरुण मतकर मल्हार महासंघ जिल्हा अध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली बैठक संपन्न झाली आहे. मागील निवडणुकीपूर्वी भाजप सरकारनं धनगर समाजाला आरक्षण मिळवून देण्याचं आश्वासन दिलं होतं. विशेष म्हणजे सत्ता आल्यास पहिल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आरक्षणाच्या संदर्भामध्ये निर्णय घेऊ असं जाहीर आश्वासन त्यांनी पंढरपूर इथे सभेमध्ये दिलं होतं. याचा विसर त्यांना पडला आहे, त्यामुळे राज्यभरामध्ये धनगर समाज पूर्णपणे अस्वस्थ आहे. या आरक्षणाच्या मागणीसाठी 4 वर्षांची मुदत संपत आली आहे. असं असताना देखील आरक्षण न मिळाल्यामुळे संपूर्ण राज्यभर याविषयी जनजागृती करणार आहोत. त्यासाठी त्याचाच एक भाग म्हणून पाथर्डी शहरामध्ये मल्हार महासंघाचे जिल्हा अध्यक्ष अरुण मतकर यांच्या नेतृत्वाखाली बैठक संपन्न झाली आहे. येत्या काळामध्ये पाथर्डी शहरामध्ये भव्य सभेचं आयोजन करण्यात येणार आहे. ही विशेष बैठक नुकतीच पाथर्डी येथील मार्केट कमिटी इथे संपन्न झाली आहे. यावेळी अधिक माहिती देताना मल्हार महासंघाचे जिल्हाध्यक्ष म्हणाले की भाजप सरकारनं धनगर समाज बांधवांची मतं घेऊन सत्ता मिळवली आहे, मात्र सत्तेवरती आल्यानंतर त्यांना पूर्णपणे धनगर समाजाचा विसर पडलाय. 1-2 नव्हे तर सुमारे 4 वर्ष होऊन देखील आरक्षण संदर्भात कुठलाही निर्णय न घेतल्यामुळे आता संपूर्ण धनगर समाजामध्ये भाजपविषयी प्रचंड असंतोष निर्माण झालाय आणि या असंतोषाचा भडका केव्हाही उडू शकतो. आता धनगर समाजाच्या वतीनं आरक्षण द्या नाहीतर चालते व्हा या प्रकारची भूमिका घेऊन समस्त धनगर समाज रस्त्यावरती उतरणार आहे. यासाठी पाथर्डी तालुक्यामधनं जिल्ह्यामध्ये चळवळ उभी करण्यात येणार आहे. लवकरच या सभेचं आयोजन करण्यात येणार आहे. तरी या सभेसाठी जिल्ह्यासह राज्यभरामध्ये धनगर बांधवांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं. काँग्रेस राष्ट्रवादीनं गेले अनेक वर्ष धनगर समाज यांचा राजकारणासाठी विशेषतः सत्तेसाठी उपयोग करून घेतलाय, मात्र कुठल्याही प्रकारचं आरक्षण त्यांना दिलं नाहीये. अनेक वर्ष काँग्रेस राष्ट्रवादी यांनी झुलवत ठेवल्यामुळे आम्ही मागील वेळेस भाजपवरती विश्वास ठेवला, मात्र भाजपनं देखील या विश्वासाला पात्र न राहिल्यामुळे आम्हाला आता वेगळा विचार करण्याची वेळ आली आहे. या संदर्भात आगामी काळामध्ये काय राजकीय भूमिका घ्यायची आहे आणि कोणाला पाठिंबा द्यायचे आणि कोणाला सत्तेवरती आणायचे आणि कोणाला सत्तेमधनं खाली खेचायचे याचा निर्णय निश्चितच धनगर समाज आता घेणार आहे. जिल्ह्यासह राज्यभरामधील धनगर समाज बांधवांनी आपल्या न्याय हक्कासाठी उपस्थित राहावं असं आवाहन मतकर यांनी केलं आहे. यावेळी सुभाष हंडाळ, दिगंबर सोलाट, महादेव नरोटे यांची भाषणे झाली आहेत. यावेळी अरुण मतकर जिल्हा महासंघ जिल्हा अध्यक्ष सुभाष हंडाळ, दिगंबर सोलाट, महादेव नरोटे, प्रदीप नरोटे, पप्पू खटके, गोरख हंडाळ, रामभाऊ हंडाळ, बाळासाहेब दिंडे, चंद्रकांत काळे, शिवाजी निकळ, पांडुरंग देवकाते आदी मोठ्या संख्येनं इथे उपस्थित होते. नानासाहेब पडळकर यांनी यावेळी प्रास्ताविक केले तर रामभाऊ हंडाळ यांनी सर्वांचे आभार मानलेत. हा लढा आपला खूप वर्षापासून चालत आलेला आहे. याच्यात काहीतरी बदल झाला पाहिजे, बदल केला पाहिजे. आपलं असं आपल्याला आपल्या समाजाला असं वाटत होतं की आपला समाज मागासलेला आहे, पण आता तर ह्या काळामध्ये असं काय वाटत नाही. प्रत्येक माणसाला, प्रत्येक मुलाला असं माहिती झालं आहे की धनगर समाजाला हे सरकार फसवत आहे आणि हे आपल्याला जर माहिती झालं असेल तर आपल्याला याच्यात काहीतरी निर्णय करावा लागेल, काहीतरी विचार घ्यावा लागेल आणि हा विचार घेऊन जर आपण काहीतरी केलं तर आपल्याला आपलं आरक्षण भेटन. राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्याला 60-62 वर्ष फसवलं म्हणून आपण 2014 मध्ये
भारतीय जनता पार्टीच्या पाठीमागे जाऊन त्यांच्या शब्दावर आपण विश्वास करून त्यांना सत्तेमध्ये बसवलं आणि ते सत्तेमध्ये बसवायचं कारण असं आहे की भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना माननीय देवेंद्र फडणवीस साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी आपल्या समाजाला एक आश्वासन दिलं होतं की आम्हाला सत्तेवरती बसवा, पहिल्याच मीटिंगमध्ये तुम्हाला आरक्षण देऊ असं त्यांनी आपल्याला सांगितलं होतं. तसं तर आपल्या धनगर समाजाची या सरकारनं फसवणूक केलेली आहे आणि या सरकारने आपली फसवणूक केली, आपल्याला परत मोर्चे काढायला लावले, धावपळ करायला लावली. तर आता मोर्चे काढायचे की आपले माणसं सत्तेवरती नेऊन घालायचे हा आपला प्रश्न आहे. सचिन दिनकर, C24 तास, पाथर्डी. या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ छोट्याशा विश्रांतीची अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. खासदार सुप्रिया सुळे यांच्या पुढाकारामधनं 2 व्हील्स ऑफ होप या मोहिमेअंतर्गत टाटा ट्रस्ट, पवार चॅरिटेबल ट्रस्ट, मेंटॉर फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमानं पुणे ग्रामीण भागामधील शालेय विद्यार्थिनींना कात्रज येथील शिवा गोरक्ष मैदान इथे सायकलिंगचं वाटप करण्यात आलंय. माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. खासदार सुप्रिया सुळे यांच्या पुढाकारामधनं 2 व्हील्स ऑफ होप या मोहिमेअंतर्गत टाटा ट्रस्ट, पवार पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट, मेंटॉर फाउंडेशन संयुक्त विद्यमानं पुणे ग्रामीण भागामधील शालेय विद्यार्थिनींना दुपारी कात्रज येथील शिवा गोरक्ष मैदान इथे सायकलिंगचं वाटप करण्यात आलंय. माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांची या कार्यक्रमास विशेष उपस्थिती होती. त्यांच्या हस्ते विद्यार्थिनींना सायकली प्रदान करण्यात आल्या आहेत. टाटा ट्रस्टचे BS तारापोरवाला, आशिष देशपांडे, संतोष भोसले यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दत्तात्रय धनकवडे, शहर अध्यक्ष चेतन तुपे, महापालिकेमधील विरोधी पक्षनेते दिलीप पराटे, पदाधिकारी आणि शेकडो कार्यकर्ते इथे उपस्थित होते. खडकवासला, मुळशी, हडपसर, पिरंगुट अशा विविध भागांमधनं हजारो मुली आपल्या पालकांसह या ठिकाणी आल्या होत्या. यावेळी माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या हस्ते विद्यार्थिनींना सायकलिंगचं वाटप करण्यात आलं आहे. यावेळी स्वतः सुप्रिया सुळे यांनी विद्यार्थिनींसोबत सायकल चालवण्याचा अनुभव घेतलाय आणि समाधान देखील व्यक्त केलंय. यावेळी शरद पवार म्हणाले की शिक्षणाचा लाभ सगळ्यांनाच मिळायला हवा. शाळेपासून 5-6 किलोमीटर पायपीट करत जाणाऱ्या मुलींसाठी सायकल उपलब्ध करून देणं हे महत्त्वाचं पाऊल म्हणायला हवं. ग्रामीण भागामधील मुली शाळा लांब असल्यामुळे शाळेपर्यंत वेळेत पोहोचू शकत नाही. त्यामुळे त्यांना या सायकलिंगचा नक्कीच उपयोग होईल. त्याचबरोबर अंगणवाडी सेविका आणि छोट्या छोट्या ठिकाणी आरोग्य सेवेमध्ये कार्यरत असलेल्या महिलांना देखील वेळेच्या नियमामुळे या आणि लांबच्या ठिकाणी जाण्यासाठी या सायकलचा वापर होऊ शकतो, अशा भावना मान्यवरांनी व्यक्त केल्या आहेत. कार्यक्रमाचे निमंत्रक स्थानिक नगरसेवक प्रकाश कदम यांनी देखील हा कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाल्याबद्दल समाधान व्यक्त केले आणि आपल्या भावना या प्रसंगी माध्यमांशी बोलताना त्यांनी व्यक्त केल्यात.
चांगलं शिक्षण मिळावं. सावित्रीबाई फुले यांचं अनुकरण करून त्यांनी हे फार मोठा चांगला उपक्रम ग्रामीण भागामध्ये खेडोपाडी सगळीकडे केलेला आहे. आणि खरोखरच की जे नेते लोक ग्रामीण भागामध्ये फिरतात, ग्रामीणचा अभ्यास करतात, यांनाच हे मध्ये एक पवार कुटुंब हे शेतकरी कुटुंब असल्यामुळे ग्रामीण शेतकऱ्यांच्या समस्या काय त्या जाणून घेण्यासाठी रस्त्याने गाडीतनं जाताना यांनी पाहिले की मुली चालत चाललेले आहेत, आपण यांच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. म्हणून त्यांनी ते सायकलीचा उपक्रम या ठिकाणी सर्व चांगल्या प्रकारे केला आहे. आणि त्या सायकली प्रत्येक मुलीला ग्रामीण भागाच्या चालत येतात, त्यांना त्या सायकली मिळतात. सर्व मुली खुश आहेत, आनंदित आहेत आणि एक चांगले शिकाव, एक चांगलं उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून की ह्या गरिबाच्या मुली सुद्धा चांगल्या शिकल्या पाहिजेत, या देशाच्या भवितव्यासाठी यांनी काहीतरी चांगलं कार्य केलंय. म्हणून त्यांनी मगाशी विचारलं की तुम्ही डॉक्टर होणार का, इंजिनियर होणार का, अधिकारी होणार का, नेता होणार, काय काय ते विचारलं. मी त्यांच्या भावना विचारल्या आणि की त्या मुलींनी आनंदात सांगितल्या की मला डॉक्टर व्हायचंय, इंजिनियर व्हायचंय, मला नेता व्हायचंय, मला पायलट व्हायचंय. ज्या ज्या मुलींनी सांगितल्या इतक्या उच्च भावना खेडेगावच्या मुलींच्या नसायच्या, परंतु आज मुलींना एक आधार दिल्यामुळं आणि एक सपोर्ट केल्यामुळं त्या मुली आज हे आव्हान पेलून बोलू शकतात की मला सैनिक व्हायचंय, मला कॅप्टन व्हायचंय, मला पायलट व्हायचंय. हे सुप्रियाताईंनी स्वतः बोलवलेलं आहे. आणि अशा पद्धतीने हा कार्यक्रम आमचा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जोरदार चालू आहे आणि तो कार्यक्रम असाच आम्ही चालू ठेवणार आहे. आणि या गोरगरिबांच्या शेतकऱ्यांच्या ग्रामीणच्या मुलींना आम्ही सायकल पुरवठा करणार आणि सायकल देणार आणि त्यांचं शिक्षण चांगलं हो, हा आमचा राष्ट्रवादीचा हेतू आहे. असं कार्य कुठल्याही पक्षाने कधी केलेलं नाही आणि कुठल्या पक्षाने त्याच्याबद्दल कधी वाच्यताही केली नाही. म्हणजे असं हे कार्य मोठं भरीव कार्य आहे. आणि ते आज कात्रज भागामध्ये या ठिकाणी हा 6000 सायकल वाटपाचा कार्यक्रम झाला. याबद्दल आमचे सर्व त्यांचे पालक बिलक आमच्या या भागातले सर्व नागरिक खुश झालेले आहेत. तर अशा पद्धतीने कार्यक्रम आम्ही राष्ट्रवादीचे समाज हिताचे कार्यक्रम आम्ही नेहमी घेत असतो आणि राष्ट्रवादी ते करत असतो. अनेक उपक्रम आमच्या ह्याच्यामध्ये आहेत, ते आम्ही करणार आहोत. पवार साहेबांचे आमचं बोलणं झालंय. हा सायकल वाटपाचा कार्यक्रम तसंच आमचा पुणे ते पंढरपूर आम्ही पालखी मार्गाच्या, ज्ञानेश्वर माऊली पालखी मार्गाच्या दोन्ही बाजूने वडाची, पिंपळाची, पिंपरण, चिंच आणि लिंब ही पक्ष्यांना उपयोगी येणारी लॉंग लाईफ हजारो वर्षे जगणारी ही झाडं त्या ठिकाणी लावणार आहोत. म्हणजे पालखी मार्ग चांगलं सुशोभीकरण करणार, या ठिकाणी पशु पक्षी येणार. हे साहेबांशी माझं बोलणं झाले. आणि वारकरी संप्रदायाचा ज्यावेळेस कार्यक्रम आहे पंढरीची वारी, त्यावेळेस हा कार्यक्रम आम्ही मोठा असे जसे सायकली उभ्या केल्या मैदानामध्ये असे पिंजरे झाडाचे उभे करणार. झाडाचे पिंजरे आमचे राहणार, त्या झाडांना पाणी घालणारं टँकर आमचे राहणार आणि झाडही आमचे राहणार. आम्ही तशी कर्नाटक मधनं झाडांची सोयी केली. अशी झाडं आणून तो पंढरीचा मार्ग एक चांगलं सुशोभीकरण आणि झाडं त्या ठिकाणी लावणार. गेली 5 वर्ष आमचं त्या झाडांचा उपक्रम करण्याचा विचार आहे. परंतु ते रस्ता रुंदीच्या कामामुळं आमचं ते उशीर झाला. परंतु उशीर जरी झाला तरी आम्ही 2 टप्प्यात ते काम पूर्ण करणार आहे. माननीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या माध्यमातून व सुप्रियाताई सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली या कात्रज भागामध्ये हा सायकल वाटपाचा कार्यक्रम विद्यार्थिनींसाठी खूप झाला. तसेच आशा वर्कर ज्या खेडोपाडीमध्ये सर्वांना सेवा करतात त्यांना पण आज या ठिकाणी सायकल देण्याचा उपक्रम आज पार पडला. तरी आमच्या या कात्रजमध्ये साहेबांनी पहिल्यांदाच म्हणजे आम्हाला संधी दिली, त्याबद्दल मी सगळ्यांना म्हणजे परत आम्ही असेच उपक्रम अजून पुढे करणार आहोत. जसं भाऊने सांगितलं की पुणे ते पंढरपूर या पालखी मार्गावर झाडं लावणार आहोत. तर हा लवकरच आम्ही उपक्रम आपल्या समोर आणत आहोत. धन्यवाद. अमोल उदमले सह हर्षल कोठावदे, C24 तास, पुणे. राहुरी बस स्थानकामध्ये पाकिटमारी आणि चोऱ्या करणाऱ्या 2 महिलांना पुणे येथील एका महिलेनं रंगेहात पकडून राहुरी पोलिसांच्या ताब्यात दिले आणि चोरीला गेलेला मुद्देमाल देखील परत मिळवलाय. 11 फेब्रुवारी रोजी दुपारी ही घटना घडली आहे. राहुरी बस स्थानकामध्ये बसमध्ये पाकिटमारी आणि चोऱ्या करणाऱ्या 2 महिलांना पुणे येथील एका प्रवासी महिलेनं रंगेहात पकडून राहुरी पोलिसांच्या ताब्यात दिलाय. तर यामध्ये एक महिला पळून जाण्यात यशस्वी झाली आहे. पकडलेल्या 2 महिलांकडून चोरी गेलेला मुद्देमाल परत मिळवण्यात आला. याबाबत पोलीस स्टेशनमध्ये दुपारी उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू होतं.
11 फेब्रुवारी रोजी दुपारी 1:30 वाजेच्या दरम्यान सिंदखेडा पुणे ही बस पुण्याकडे जाण्यासाठी राहुरी बस स्थानकामध्ये थांबली होती। यावेळी निर्मला हनुमंत चव्हाण ही महिला पुणे येथे जाण्यासाठी बसमध्ये चढत असताना 3 महिलांनी तिला घेरलं आणि बसमध्ये चढत असतानाच हात की सफाई दाखवत निर्मला चव्हाण या महिलेची पर्स त्यांनी चोरली। त्या पर्समध्ये सुमारे 2.5 ते 3 हजार रुपये रोख आणि इतर महत्त्वाची कागदपत्र होती। पर्स चोरी गेल्याचे निर्मला चव्हाण यांच्या ताबडतोब लक्षात आलं। त्यावेळी त्यांनी इतर प्रवाशांच्या मदतीनं सदर महिलेला जागेवरती पकडून तिच्या पिशवीमधनं त्यांची पर्स काढून घेतली आहे। सदर प्रकरणानं बसमध्ये चांगलीच खळबळ उडाली होती। यावेळी चालकानं बस थेट राहुरी पोलीस ठाण्याच्या गेट समोर आणून उभी केली। यावेळी चोर महिलांनी गयावया करून स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न केला, मात्र निर्मला हनुमंत चव्हाण या धाडसी महिलेनं त्यांना राहुरी पोलिसांच्या समोर उभं केलं। पोलिसांच्या समोर सदर महिलांनी सुरुवातीला उडवाउडीची उत्तरे दिली, मात्र नंतर त्यांनी त्या पाथर्डी तालुक्यामधील असल्याचं सांगितलं आहे। या घटनेबाबत राहुरी पोलीस स्टेशनमध्ये दुपारी उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू होतं। यावेळी या धाडसी महिलेचं अनेकांनी कौतुक केलंय। बसमध्ये पाकिटमारी आणि चोरीचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललंय, त्यामुळे या चोर महिलांना कठोर शिक्षा झाली पाहिजे असं मत प्रवाशांनी व्यक्त केलंय। माझं नाव निर्मला चव्हाण। मी आता पुण्याच्या गाडीत बसले होते राहुरी बस स्टँडवरनं। तेव्हा येताना एका महिलेने माझ्या पर्समधनं पाकिट मारलं, पण साहेबांच्या मदतीने आणि बाकीच्या सगळ्यांच्या साहाय्याने आम्हाला तिला पकडता आलं आणि माझी पर्स तिच्या पर्समध्ये होती, तर आम्हाला ती पकडून मला पर्स मिळाली। पर्समध्ये किती रुपये होते? 2 ते 3 हजार रुपये होते आणि बाकीचे सगळे कार्ड वगैरे होते। राहुरी बस स्थानकावर राऊंड मारित असताना एक संशयित बाई आढळल्यानंतर आम्ही तिच्याकडे लक्ष ठेवित होतो। लक्ष ठेवित असताना शिरपूर पुणे बस आली असता ती बाई स्टँडवर बसमध्ये घुसली। शिरपूर पुणा गाडीमध्ये पुण्याकडे जाणाऱ्या त्या महिला या बसमध्ये बसल्या होत्या। यांच्या पर्समधून पाकिट मारलं, परंतु खालीसुद्धा दोघीजणी होत्या, पण दोघीजणी पळून गेल्या। आणि नंतर मग मी बसमध्ये जाऊन उभा राहिलो असता त्यांच्यापाशीच उभा राहिलो, परंतु तिला ती पाकिट घेतलेलं बसच्या खाली तिच्या जोडीदाराकडं देता आलं नाही। आणि देता आलं नाही तर म्हणल्यानंतर मग ह्या बाईंना विचारलं मी का तुमचं काही पाकिट वगैरे मारलं काही, म्हणजे माझं मारले नाही म्हणून तिची झडती घेतलेली। त्या बाईच्या पर्समध्ये हे महिलेचं पाकिट मिळालं। नंतर मग बस स्थानकातून पुणे शिंदखेडा बस पोलीस स्टेशनमध्ये आणून पोलिसांच्या स्वाधीन महिला चोरांना पोलिसांच्या स्वाधीन देण्यात आलेले आहे। मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी। पुन्हा एकदा पाहूयात काही ठळक घडामोडी। अनैतिक संबंधास अडथळा ठरणाऱ्या आपल्या पत्नीला पतीनं भावजाईच्या मदतीनं केली जबर मारहाण, उपचारांदरम्यान विवाहितेचा मृत्यू। सटाणा जलवाहिनी प्रकल्पाविरोधामध्ये पुनर्धरणावरती जलसमाधीचा प्रयत्न, पोलिसांनी आंदोलकांना केली अटक। सांगलीच्या नवभारत शिक्षण मंडळामध्ये रंगला आजी आजोबांचा अनोखा स्नेह मेळावा आणि खासदार सुप्रिया सुळेंच्या पुढाकारामधनं पुणे ग्रामीण भागामधील शालेय विद्यार्थिनींना सायकलिंगचं वाटप, शरद पवारांची विशेष उपस्थिती। याचबरोबर बातमीपत्रात आज वेळ झाली इथेच थांबण्याची। ताज्या अपडेटसाठी बघत रहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त।